आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो, तर मग ते उचलणार आहेत का तिथून? ती वस्तू आम्ही सांगितलेली. आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार आहेत, मी निवेदन पाठवतोय, त्यांनी शपथविधी घेऊ नये, त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो. मग घेणार नाहीत का ते? असं नसतं हो, असं नसतं. तुमच्या आंदोलनाला जातीय सलोखा बिघडतो हा गंभीर आरोप करण्यात आलेला त्याच्याबद्दल काय म्हणतो? हा, मग आता निवेदन देणारे कोण आहेत? जाती येते. आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो, आमच्यावर हल्ला झाला, आम्ही काही केलं का? नाही केलं. आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो. इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या. ती जातीयवाद नाही का? तेव्हा जातीयवाद नाही का? बरं, हे जाऊ द्या. मी 20 वर्षापूर्वी नव्हतो, आता आहे. माधव पॅटर्न कसं काय आला? मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्रतिमोर्चे कसं काय काढले? याला काय म्हणायचं? आम्ही कुठं काय म्हणलो आधी? तुम्हीच जाती तेढ निर्माण करा. आता आम्ही इथं बसायलो, आता निवेदन तुम्ही दिले, आता त्याला जातीवादी म्हणतात का काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? आम्ही कुठं जातीवाद केला? तुम्ही उपोषणाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुम्ही आंदोलनाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुमचा अधिकार आहे. तसा मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही, शांततेत आंदोलन करण्याचा. याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही. त्या जोरावर बसलोय मी आज. यांनी नाकारलं, हे चालवतात कायदा म्हणून, यांनी काही करावं, गैरवापर करावा, ते मी ऐकून घेत नसतो. मी ऐकलं ना आधी 4 तारखेला ते मला आचारसंहिता आहे, आपण त्याचा सन्मान केला, आचारसंहितेचा कायद्याचा सन्मान केला, 8ला ठेवलं. आता काय प्रॉब्लेम आहे? स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं. आणि मी काय चूक नाही करत, मी कायद्याचा सन्मान केला होता. आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही, शासनानं आणि प्रशासनानं. त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायद्याचा सन्मान करणं. जे कायदा चालवतात त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं बसविलेलं नाही. 27 जानेवारी रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं सगळे सोयरेच्या देशासंदर्भात. कायद्यात 1 महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल, 20 दिवसानंतर ते पूर्ण होईल सांगितलं होतं, पण त्यानंतर ते होऊ शकलं नाही. पण त्यावर असं सांगितलं जातं की त्याच्या ज्या आक्षेप सुनावण्या जे काही आहेत त्यावर काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल अशी एक माहिती मिळते आहे. आता 5 महिने झाले ना, याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा? 5 महिने साधा वेळ आहे का? 5 महिने म्हणजे थोडा वेळ नाही ना, याच्यापेक्षा किती द्यायचं? आणि बघायचं का नाही, सरकारचं काम असतं. आधी सूचना त्याच्यावर हरकती आल्यात का बघायचे आहेत का नाही बघायचं, सरकारचं काम असतं. आता तुम्ही एक बसताना सापडीत ती कवरं जाईल. आमचे पोरं काय मारायचे का शिक्षणापासून आणि नोकरीपासून? तुमच्या 3ऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते. ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे, पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता. त्यांच्या विरोधात तुमची उपोषणसुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्याच्या विरोधामुळं. आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे? ते काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहते? मुख्यमंत्री आहेत ते, त्यांच्यावर विश्वास असणारच ना. शेवटी जनता आहे आम्ही. आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब का आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाही आहे.